नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आंघोळ करताना लघवी लागणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. कधी कुणी लक्ष दिलं आहे का? जसं तुम्ही आंघोळ करायला जाता तसंच अचानक तुम्हाला लघवीचा दबाव वाढतो. आत्तापर्यंत काहीच वाटत नव्हतं असं वाटतं, पण जसं पाणी आपल्या शरीराला स्पर्श करतं तसं लघवीची इच्छा जागी होते. हा फक्त योगायोग आहे का, की यामागे काही खास कारण दडलं आहे? जीवनात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण हे दडलेलं असतं. आता प्रश्न असा उभा राहतो की आंघोळ करताना आपल्याला लघवीला का लागतं? ही आपल्या शरीराची काही कमजोरी आहे का? एखाद्या आजाराचं लक्षण आहे का? की हा मेंदू आणि शरीर यांच्यातील खोल संबंधाचा संकेत आहे? विचार करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातच माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही विचार करा, जर हे फक्त शरीराचं एक साधं काम असतं ना, तर प्रत्येकाला ते इतकं ठळकपणे का जाणवलं असतं? आंघोळ ही फक्त स्वच्छतेपुरती मर्यादित नसते. ती अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीर, मेंदू आणि तुमची संपूर्ण जाणीव सहभागी असते. पाणी, ज्याला पवित्र घटक मानलं जातं, ते फक्त शरीर स्वच्छ करत नाही, तर आतमध्ये साचलेला थकवा, ताण आणि दडपणही धुवून काढत असतं. आणि जसं शरीर हलकं होतं तसं तो दबाव कधी लघवीच्या रूपात बाहेर पडतो. पण ही फक्त वरवरची गोष्ट. खरी कहाणी यापेक्षा खूप खोल आहे. कारण बघा, शरीराचा प्रत्येक अनुभव मनाचाही अनुभव असतो आणि मनाचा प्रत्येक अनुभव शरीरात उतरतो. त्यामुळं आंघोळ ही फक्त जैविक प्रक्रिया नसते, तर ती मन आणि शरीर यांच्यातील संवाद असतो. मैत्रिणींनो, विचार करा, जेव्हा पाणी तुमच्या शरीराला स्पर्श करतं तेव्हा काय होतं? तर त्वचेच्या प्रत्येक रोमछिद्रात हालचाल होते. तसंच मज्जासंस्था सक्रिय होते. थंड किंवा गरम पाण्याची जाणीव मेंदूला संकेत देते. काय संकेत देते? की शरीराला काहीतरी सोडण्याची गरज आहे आणि त्यातील एक मार्ग म्हणजे लघवी करणं असू शकतं. पण ही पूर्ण सत्यता नाही. जर हे फक्त थंड पाण्याचा परिणाम असता, तर गरम पाण्याने आंघोळ करताना असं होत नसतं. जर हे फक्त मूत्राशयामुळे होत असतं, तर आंघोळीपूर्वी का होत नाही? आणि पाणी लागताच अचानकच का होतं? जसं तुम्ही आंघोळ सुरू करता तसं शरीर लगेच विश्रांतीच्या अवस्थेत जातं आणि जसं शरीर रिलॅक्स होतं तसं ते सर्वप्रथम दडपण सोडतं. हे दडपण कधी लघवीच्या रूपात दिसतं, कधी खोल श्वासांमध्ये, तर कधी थकव्याच्या जाणीवेतून. माणूस तोपर्यंत तणावाखाली असतो जोपर्यंत तो स्वतःला सोडायला शिकत नाही. आंघोळ करणं म्हणजे पाण्यात बुडणं हे सगळं आपल्याला म्हणून सुखास्पद असं वाटतं, कारण ते आतला भार हलका करतं. आठवा, आपल्याला बघा, उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करताना तेव्हा पहिला शिंकावा आपल्या संपूर्ण शरीराला एक तीव्र असा झटका देतो. त्या क्षणी आपलं शरीर थोड्या वेळासाठी नियंत्रण सैल करतं आणि त्यातून इच्छा निर्माण होऊ शकते. आता तुम्ही विचाराल, हे सगळ्यांनाच होतं का? तर हो, जवळजवळ प्रत्येकानं कधीतरी हे अनुभवलेलं आहे. पण फरक इतकाच आहे की काही जण ते सामान्य समजून विसरतात, तर काही जण त्यामागचं कारण शोधायला लागतात. कारण का बघा, कारण इथं एक नाजूक गोष्ट दडलेली आहे. पाणी आणि लघवी यांचा मूलभूत घटक H आहे. जेव्हा बाहेरचं पाणी शरीराला स्पर्श करतं तेव्हा शरीरातील जलतत्त्वही प्रतिसाद देतात. हाच निसर्गाचा समतोल आहे. हा एक प्रकारचा अनुनाद आहे. शरीर आणि प्रकृती
यांच्यातील नातं आरशासारखं असतं. बाहेर जे घडत आहे ते आतही प्रतिबिंबित होतं. त्यामुळे जेव्हा बाहेरचं पाणी तुमच्या शरीराला स्पर्श करतं तेव्हा आतलं पाणी म्हणजेच लघवीही बाहेर येण्यासाठी बेचैन होते. पण मैत्रिणींनो, आता प्रश्न असा उभा राहतो, हे फक्त पाणी आणि मूत्राशा पुरतंच मर्यादित आहे का, की यामागे अजून काही आहे? तर बघा, ही एखाद्या कमजोरीची निशाणी आहे का, एखाद्या आजाराचं सुरुवातीचं लक्षण आहे का, की मन आणि शरीर यांच्यातील एक संवाद आहे? तर यामागचं कारण आता आपण जाणून घेऊयात. पण जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूया. इथूनच आपला प्रवास सुरू होतो, शरीराच्या विज्ञानापासून ते आध्यात्मिक दृष्टिकोनापर्यंत. कारण जर आपण हे समजून फक्त सामान्य म्हणून दुर्लक्ष केलं तर जीवनाचा एक महत्त्वाचा संकेत आपण गमावू. चला आता रहस्याला आणखी खोलवर समजून घेऊया. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काही सोडता, काही मुक्त करता, तेव्हा ते तुम्हाला ओझ्यातून स्वातंत्र्य देतं. पण लक्षात ठेवा, हा प्रवास सोपा नाही आहे. कारण जे दिसतं ते सत्य नसतं आणि जे दिसत नाही ते अगदी खोल सत्य असतं. पण असं होत नाही की काही लोकांना हे जास्त जाणवतं आणि काहींना कमी. इथं मानसशास्त्राची भूमिका येते. म्हणजेच मानसशास्त्र सांगतं की मन आणि शरीर यांचा अतिशय खोल संबंध असतो. जसं आपलं मन रिलॅक्स होतं तसं आपलं शरीरही मुक्त होऊ इच्छितं. यालाच कॅथार्सिस म्हणतात. विचार करा, जेव्हा तुम्ही रडता तेव्हा कसं वाटतं? आधी कधी जडपणा असतो, पण रडल्यानंतर तुम्हाला हलकं वाटतं. अगदी तसंच लघवी लागण्यामध्येही होतं. ही एक प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आणि हो, आंघोळ ही तशीच एक प्रक्रिया आहे जी आराम आणि ताजेपणा दोन्ही जागृत करतो. माणूस सतत दडपणाखाली जगत असतो. पण बघा, इच्छा, भीती, राग, अपेक्षा हे सगळं माणसाच्या शरीरामध्ये आतमध्ये साचलेलं असतं. आणि हे साचलेलं जे आहे ते जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा काय करता? पाणी फक्त शरीर धुत नाही आहे, तर काय होतं, आपल्या मनामध्ये जे दडपण आलं असेल ते वितळवतं. आणि जसं दडपण कमी होतं तसं शरीरातून छोट्या छोट्या मुक्ततेचे संकेत बाहेर पडतात. म्हणजेच काय, लघवी लागणं हे फक्त जैविक नसून मानसशास्त्रीय असू शकतं. हे या गोष्टीचं चिन्ह आहे की जसं तुम्ही आरामात जाता तसं शरीरही सुटकेची इच्छा करतं. पाणी फक्त शरीर स्वच्छ करत नाही, तर ते अवचेतन मनालाही स्पर्श करतं. कारण पाण्याचे अस्तित्व खूप खोल आहे. तुम्ही आईच्या गर्भात पाण्याने वेढलेले होता. तुमचे पहिले अनुभव पाण्याशी संबंधित होते. त्याचबरोबर बघा, यावरून आपल्याला हे समजतं. त्यामुळे जेव्हा पाणी तुम्हाला स्पर्श करतं ना, तेव्हा तुमचं अवचेतन मन सक्रिय होतं. म्हणूनच आंघोळ ही इतकी सुखद वाटते. म्हणूनच पाण्यात बुडणं, एखाद्या तलावाजवळ किंवा समुद्रकिनारी बसणं इतकं शांत आणि आरामदायक वाटतं. आणि म्हणूनच शरीराला पाण्याचा स्पर्श झाला की ते त्वरित आराम शोधू लागतं. कारण ती त्याची पहिली अनुभूती असते. प्रत्येक वेळी पाणी तुम्हाला स्पर्श करतं तेव्हा गर्भातील अनुभवाची हलकीशी आठवण जागी होते. गर्भात तुम्ही पूर्णपणे आरामात होताना ना ताण, ना दडपण, पाण्याचं वातावरण आणि सुटकेची भावना. हेच कारण आहे की आंघोळ करताना लघवी लागणं स्वाभाविक वाटू शकतं. पण आता एक शेवटचा प्रश्न उरतो, तो म्हणजे आंघोळ करताना लघवी लागणं हा फक्त एक सामान्य रिफ्लेक्स आहे का, की तो एखाद्या आजाराचा संकेतही असू शकतो? तर मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.
व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.